नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी आता आलेलो आहे पंढरपूरला। स्टेशन रोडला महाराजा गोल्ड आहे, त्याच्याच बाजूला तुम्हाला पैलवानी खुराक स्पेशल थंडाई मिळते। नेमकी थंडाई काय असते, कशी बनते, किती रुपयाला मिळते, सगळी माहिती आपण घेऊया। तर नेमकं थंडाई ही पारंपरिक पद्धतीने कशी तयार केली जाते आणि त्यात काय काय घातलं जातं? थंडाईमध्ये प्रथम येतात बदाम, तर दगडी उखळीमध्ये तुम्ही हे करतो आणि हा काय लिंबाचा दांड्या म्हणतात। लिंबाचा दांडा असतो। ओके। हे एकदम नॅचरली पद्धतीने घरच्या टाईप म्हणजे तालमी टाईप अशी बनवलेली थंडाई असते। प्रत्येक तालमीत अशा पद्धतीने थंडाई बनते मित्रांनो। सकाळ संध्याकाळ 2 वेळा बनते ना थंडाई? 2 वेळा ज्याच्या वर्कआउट वर अवलंबून असते की थंडाई किती घेतली पाहिजे त्याच्या। आणि ज्याच्या थंडाई काही पैलवानीच घ्यावं म्हणून नाही, नॅचरली तुम्ही स्टिंग वगैरे काय म्हणा एनर्जी ड्रिंक घेतात त्याच्यापेक्षा बेहतर म्हणजे एक थंडाई नॅचरली ड्रिंक। हे येतात बदाम, पहिल्यांदा बदाम घातले जातात। हो, बदाम नंतर येतात खसखस, खसखस नंतर येतात मगज। हे चांगलं उकळून घेतलं जातं असं। आणि दुधाला घट्टपणा येण्यासाठी आपण वापरतो काजू। आणि काजू टाकण्याचं महत्व म्हणजे काय, दूध घट्ट होतं आणि नॅचरली दुधातली थंडाई बनवतो आपण। धणे येतात, शरीराला थंडावा पोचवण्यासाठी हे धणे वापरले जातात। पचनक्रिया स्ट्रॉंग ठेवण्यासाठी बडीशोप वापरले जाते। आणि त्यातल्या त्यात शरीराला एकदम आरामदायक आणि पोटासाठी चांगले असणारे म्हणजे काळे मिरे येतात। प्रमाणातच टाकायचे काळे मिरे। पारंपरिक पद्धतीने याची पूर्ण उखळामध्ये अशा पद्धतीने पावडर तयार केली जाते, बघू शकता। आणि हे करण्यासाठी सुद्धा कस लागतोय आणि त्यामध्ये पण ताकद लागते भरपूर। हे लिंबाचं का वापरतात खोड, त्याचं काय कारण असतं? अंश लिंबाच्या दांड्याचा ह्यात जातो, त्याच्याने शरीर चांगलं राहतं। आणि लिंबाची काडीने दात पण घासले जातात जुनी लोक। असं लिंबाच्या दांड्याने वापरला तर शरीरात अंश पण येतो त्याचा, लिंबाच्या रसाचा। दूध गार झालं का बघा। तर मित्रांनो, आता बघू शकता या ठिकाणी पावडर आता तयार झालेली आहे। या सगळ्या इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत। त्याचबरोबर याच्यामध्ये पिठी साखर, केशर वगैरे घातलं जाणार, ते दुधामध्ये घातलं जात आहे। आणि जवळजवळ एक 10-15 मिनिटं हे गोल गोल फिरवून अशा पद्धतीने नॅचरल पद्धतीनं यांनी या दगडी उखळामध्ये ही पावडर तयार केलेली आहे। आता बघूया नेमकं थंडाई कशी तयार होते आणि टेस्ट कशी लागते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्यांच्या घरामध्ये हे पदार्थ सगळे तयार होतात आणि त्यांच्या घराच्या जवळच त्यांचा स्टॉल आहे। त्या ठिकाणी संध्याकाळी साधारण 6:30 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत या ठिकाणी थंडाई उपलब्ध आहे। थंडाई कशी तुम्ही चालू करायचं मुलांना मार्गदर्शन दिलं? अगोदर मी वडिलांनी आम्हाला दाखवलं होतं थंडाई कशी बनवायची, जुन्या पद्धतीची दुधातली। पोटिंग पैलवानाला ही पाहिजे, पोटिंग दुधातून मिळते चांगली, हे आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं होतं। तीच मी मुलांना करून देत होतो तालमीत असताना। परत ते म्हणले आम्हाला थंडाईचं दुकान टाकायचं आहे म्हणल्यानंतर मी त्यांना मार्गदर्शन दाखवून दिलं कशी बनवायची, काय करायचं, प्रोटीन कसं मिळलं पाहिजे। आणि या ठिकाणची थंडाई 1 नंबर क्वालिटी आहे, टेस्टी आहे। त्याचबरोबर स्वतः ते पैलवान आहेत आणि ते करतात। परंपरागत त्यांची पैलवानीची त्यांची परंपरा आहे। आता आपण अर्धी माहिती तर ऑलरेडी सांगितलेली आहे। आता इथून पुढे
आता हे आपण गरम करून गार केलेलं दूध असतं थंड केलेलं, सकाळी दाखवल्याप्रमाणे हे गरम करून गार केलेलं दूध घ्यायचं असं. त्यात काय काय घातलेलं असते? ह्यात खडीसाखर पावडर आणि खडीसाखर आणि केसर. ओके. ते काय आहे? हे जे आपण सकाळी कुंडीत बनवलेली जी थंडाईची पावडर होती दाखवलेली, ही नॅचरली पद्धतीची पावडर. ओके, ती घातली जाते. आता हे ह्याचं मिश्रण करून घ्यायचं दोन्हीचं चांगलं एक जीव. जेणेकरून जी आपण सकाळी बनवलेली जी काजू बदामची पावडर होती कुंडीतली लिंबाच्या दांड्याने बनवलेली, ती नॅचरली पावडर सगळी दुधात मिक्स झाली पाहिजे एकदम नॅचरली पद्धतीने, सगळं हँडमेड. ह्यात परत इथे हे इलायची जायफळ, हे वरून आली इलायची जायफळ पावडर. हे चवीपुरते नुसते नॉर्मल ही बदाम. फुल ग्लास तयार झाला काय? हो, फुल ग्लास. हा 60 रुपयाला फुल ग्लास आहे. ही हाफ थंडाई 30 रुपयाला. आता मी इथून 10 किलोमीटर लांब राहतो. तर विनायकला जर तुम्ही विचारलं तर डेली मी इथं थंडाई प्यायला येतो. ओके. टेस्ट तर एकदम खतरनाक आहे. तर थंडाई प्यायची असेल तर पंढरपूरला अवश्य या. पंढरपूरात आलाच तर विनायक अवश्य या. पहिल्यांदा झालोय मी मित्र सजेस्ट केलं तर त्यामुळे आलतो. एक नंबर आहे, क्वालिटी आवडली. जर कुणाला यायचं असेल तर इथं या, आपल्या विजिट करा, प्या, एक नंबर आहे, मस्त. आणि थंडाईच्या पलीकडच बऱ्याच वर्षापासून त्यांच्या वडिलांचा मसाला दूधचा स्टॉल आहे. या ठिकाणी बघा चुलीवर मसाला दूध तयार होत आहे आणि मस्तपैकी आता गरम गरम मसाला दूध तयार झालेला आहे. रेट तुम्हाला दिसत आहेत स्क्रीनवर. अक्षरशः बासुंदीसारखं हे मसाला दूध लागतंय आणि खूपच टेस्टी आहे. हे पिण्यासाठी सुद्धा खूप गर्दी होत असते आणि खूप वर्षापासून सगळ्यात जुना स्टॉल हा मसाला दुधाचा या ठिकाणी आहे. हे हाफ आणि फुल अशी क्वांटिटी सगळ्या दादा आहेत. त्यांना विचारू हे टायमिंग काय, किती वाजता ते येतात आणि हा पत्ता काय आणि नंबर काय त्यांचा? तुमचं टायमिंग, पत्ता, नंबर. आपला पत्ता आहे स्टेशन रोड महाराजा गोल्डच्या शेजारी. संध्याकाळी 7:30 ते 11:30च्या दरम्यान थंडाईचा स्टॉल असतो आणि हा फक्त रात्रीच असतो, दिवसा नसतो. हा, आणि माझा मोबाईल नंबर आहे 9970511130. तुम्ही बाहेर वगैरे प्रीमिक्स पाठवू शकता काय? हो, अजून प्रीमिक्स नाही चालू केलं. थोड्या दिवसात प्रीमिक्स झालं की लॉन्च झालं की आपल्या आयडीला प्रीमिक्सचा व्हिडिओ पडेल किंवा माहिती मिळून जाईल. आयडीला फॉलो करून ठेवा किंवा सरांच्या आयडीलाही फॉलो करून ठेवा. ओके. तर मित्रांनो, मी थंडाई पिलेली आहे, खूपच मस्त आहे, टेस्टी आहे. पंढरपूरला येत असाल तर नक्की एकदा ट्राय करून बघा. तर मित्रांनो, एवढी थंडाई मी संपवलेली आहे. काजू बदाम तर भरपूर घातलेले, एकदम पौष्टिक आहे. 60 रुपयाला ग्लास आहे. नक्की टेस्ट करून बघा. पॅक बंद बऱ्याच गोष्टी आपण कोल्ड्रिंक वगैरे पितो त्यापेक्षा हे पिणं खूप भारी आहे आणि शरीरासाठी चांगलं आहे, टेस्टी आहे, मस्त लागतंय. आणि दादा स्वतः पैलवान आहे, त्यामुळं स्वतः तालमीत जाऊन तो कष्ट केलेले आहेत आणि वेगवेगळ्या कुस्त्या पण खेळलेल्या आहेत. आणि त्यानंतर अशा पंढरपूरकरांना त्याचबरोबर आलेले भाविक इथं या ठिकाणी येत असतात, ते सुद्धा या ठिकाणी येऊन अशा पद्धतीची थंडाई ट्राय करतात. खूपच मस्त.